मॉर्निंग मित्रांनो, हा ब्लॉग मी सुरू करतोय डायरेक्ट पुणे स्टेशनवर। मित्रांनो आता मित्राचा फ्लॅटवर पोहोचलो आणि मित्र दाखवतो तुम्हाला, मला घ्यायला आलाय बघ सोन्या। सोनूसाठी एक सिक्रेट गिफ्ट आणलंय, ते ब्लॉग मध्ये दाखवू शकत नाही, दाखव सोनू। मित्रांनो आता तयार होऊन आम्ही सोनूच्या फ्लाईटवर निघालेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनकडे। आणि सगळ्यात अगोदर काय असतं सोनू? पेट पूजा, फिर काम तुझ्या, नाश्ता करायला आलो। मित्रांनो आता नाश्ता पण झालेला आहे आणि चहा पण झालेला आहे आणि आम्ही आमच्या लोकेशनला निघालेलो होता। मित्रांनो दुकानचा क्रेज कमी झाला आता नाही का भाऊ? कशामुळे? कारण मित्रांनो आपल्यासोबत आता रोडीजचे एक कंटेस्टंट आहे जक्सस इराणी भाऊ। आणि नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, हा ब्लॉग मी सुरू करतोय डायरेक्ट पुणे स्टेशनवर। कारण काही कामानिमित्त काल रात्री पुण्याला आलो आणि आता सकाळचे जवळपास 6 वाजलेले आहेत आणि पुणे स्टेशनला पोहोचलोय। तर चला मी तुम्हाला या ब्लॉग मार्फत दाखवतो की मी आज पुण्यामध्ये काय करणार आहे, पुण्यामधला डे आउट कसा राहणार आहे, कुठे राहणार आहे, काय खाणार आहे, सगळं आपल्याला दाखवणार आहे। तेव्हा मी सर्वांना विनंती करतो की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा। चला आता स्टेशनच्या बाहेर निघूया, मित्राच्या फ्लॅटवर जायचं, फ्रेश व्हायचं आणि मग कामाला निघायचं बाहेर। ब्लॉग कंटिन्यू बघा, ब्लॉग पूर्ण बघा। मित्रांनो आता मित्राच्या फ्लॅटवर पोहोचलो आणि मित्र दाखवतो तुम्हाला, मला घ्यायला आलाय बघ सोन्या। सोनूसाठी एक सिक्रेट गिफ्ट आणलंय, ते ब्लॉग मध्ये दाखवू शकत नाही, दाखव सोनू। चला आता जाऊया मित्राच्या रूमवर, आंघोळ करून फ्रेश होऊन नंतर भेटू, बाय। मित्रांनो आता तयार होऊन आम्ही सोनूच्या फ्लॅटवर निघालेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनकडे। आणि सगळ्यात अगोदर काय असते सोनू? पेट पूजा, फिर काम तुझ्या, नाश्ता करायला आलो बघा। वडा सांबार, सोनूचे तर्री पोहे येणार आहे, खाऊया आणि जाऊया। कुठं जायचं आपल्या? ऑडिशन रोडी निशिगंधा लॉन। मित्रांनो नाश्ता झाला, आता चहा घेतोय। कॉलेज स्टुडंटसाठी फेमस चहाचं दुकान सोनून आणलंय मला, सोनूचं दुकान ओळखी। मित्रांनो आता नाश्ता पण झालेला आहे आणि चहा पण झालेला आहे आणि आम्ही आमच्या लोकेशनला निघालेलो होता सोनू भाऊ सोबत, सोनू काळे D3। आता मी कुठे चाललो आणि कशासाठी चाललो हे मी तुम्हाला ऑन द लोकेशन गेल्यावरच सांगतो, त्याच्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। मित्रांनो मी आता लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला लोकेशन दाखवतो। हे बघा लोकेशन, निशिगंधा लॉन्स अँड कन्व्हेन्शन सेंटर। आणि इथंच आहे बघा रोडीज ऑडिशन, पाठीमागं तुम्हाला दिसत असेल रणविजय सिंगची फोटो। तर मित्रांनो रोडीज काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो।
की रोडीज एक यूथसाठीचा शो आहे, ज्याला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं करिअर करायचं आहे. त्यासाठी MTV रोडीचा शो आहे. MTV रोडीजमधून आजपर्यंत ज्यांनी करिअर घडवलं त्यांची मी तुम्हाला नावं सांगतो. आयुष्यमान खुराना पण MTV रोडीजमधूनच आलेला आहे. त्यानंतर रणविजय सिंगनं पण TV इंडस्ट्रीमध्ये करिअर MTV रोडीजमधूनच बनवलेलं आहे. त्याच्यानंतर बानी जे आपल्या अमरावतीचा सुपरस्टार शिव ठाकरे पण रोडीजमधूनच आलेला आहे. त्यानंतर निखिल चिनप्पा, त्याच्यानंतर बानी जे, त्याच्यानंतर रघुराम, या सर्वांनी सुरुवात MTV रोडीजपासूनच केली होती. आणि आज बघू शकतो आपण की ते एक नोन फेस येतात भारत देशातले. तर त्याच शोसाठी आता ऑडिशन आहे. त्यासाठी आम्ही इथं निशिगंधा लॉन्स अँड कन्व्हेन्शन सेंटर पुण्याला आलेलो आहे. सोनूबाई, हे भाऊ काय नाव तुझं? आर्यन पण फर्स्ट टाइम ऑडिशनसाठी आलेला आहे. सोनूला पण आणले मी ऑडिशनसाठी. तर बघूया काय होते पुढे मी तुम्हाला दाखवतो सर्व. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खूप मोठी लाईन आहे, सगळा दिवस जाणार आहे बहुतेक याच्यातच. आणि उन्हात थांबावं लागणार आहे. स्किन टॅन पिन होणार आहे, पण रोडीज केली कुछ भी. मित्रांनो, आता ऑडिशनच्या लाईनमध्ये उभं राहिलो बघा. एवढ्या गरमी होते, एवढं ऊन लागते. रोडीजच्या ऑडिशनसाठी बघा काय धक्के खावे लागतात. पाठीमागं सगळे जजेसचे फोटो बॅनर लागलेले आहेत. एल्विश यादव, नेहा धुपिया, प्रिन्स नरुला, रेहा चक्रवर्ती, अजून कोण आहे? रणविजय सिंग, द मेन बॉस. बघूया यावेळेस काय होईल आपल्या नशिबात. काय भाई? मित्रांनो, आता रजिस्ट्रेशनसाठी पोहोचलेलो आहे बघा. समोर रजिस्ट्रेशन काउंटर आहे, तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर मग इकडं निशिगंधा लॉन्सच्या हॉलमध्ये एंट्री मारायची. हॉलमध्ये परत लाईनला लागायचं. लाईनला लागून GD रूममध्ये जायचं. GD मध्ये सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं. आणि जर आवडलं तर आपल्याला पुढच्या स्टेपला पाठवतील, नाही तर तिकडून सरळ नीट घरी. रजिस्ट्रेशनसाठी आलोय बघा. इथं रजिस्ट्रेशन होईल, फॉर्म फिलिंग होईल. त्यानंतर आमच्या इथं चेस्टवर एक स्टिकर लावलं जाईल. हे MTVचे क्रू मेंबर आहेत सगळे. त्यानंतर आतमध्ये एंट्री होईल. थँक्यू, वेलकम. चला, आता हे फॉर्म भेटलाय. या फॉर्ममध्ये आपल्या सगळ्या आयुष्याचा लेखाजोखा लिहायचा असतो. आणि फॉर्ममुळे बराच फरक पडतो. फॉर्ममध्ये आपण काय फील करतो यावरून ते आपल्या पर्सनॅलिटीची एक आयडिया लावतात की हा मुलगा कशा प्रकारचा आहे. आणि त्यामध्ये जे आपण आन्सर लिहितो त्या आन्सरवरच आपले सिलेक्शनचे चान्सेस बरेच वाढू शकतात. चला, आता बघा क्राऊड सगळे ऑडिशनसाठी आले. भारतातलं असं कुठलंच राज्य नाही त्या राज्यातून इथं ऑडिशनसाठी मुलं मुली आले नाही. प्रत्येक राज्यातून ऑडिशनसाठी आलेले आहेत सर्वजण. तर इथे बसून फॉर्म फिल करतो आणि परत लाईनला लागायचं GDच्या. समोर स्टेज आहे, इथं सगळे जजेस आहे. रणविजय, नेहा धुपिया, प्रिन्स नरुला, रेहा चक्रवर्ती सगळं तिथे येणार. शुभम भाऊ पण आले. हे शुभम भाऊ मिश्रा आहे, शुभम शर्मा फ्रँकस्टर. काय म्हणशील भाऊ, कसं वाटतं यावेळेस? भाऊ काय आता काय डेली 3 वर्षानंतर चालू परत रोडीचं ऑडिशन 15 वर्षापासून येतो बाईक. काही मी शुभम भाऊला प्रत्येक ऑडिशनला बघतो. भाऊचा उत्साह काय कमी झालेलाच नाही. कमी झालंच नाही. आणि भाऊ जोपर्यंत सिलेक्ट होत नाही मला वाटतं तोपर्यंत थांबणारच नाही. आता पण आलोय बाईक. 3 वर्ष नव्हतं कारण की ऑनलाईन फॉर्म होता, पण परत स्टार्ट झालाय. परत आपण करू, पण यावर्षी कमी येलो. लोकांचा क्रेज कमी झाला आता, नाही का भाऊ? कशामुळे? कारण का माहिती, लास्ट टाइम बघा ना गेम वगैरे होते एवढं चांगलं. आता काहीच केलं नाही. एकदम
लोक पण कमी आहे आणि एकदम एवढं चांगलं वाटत नाहीये तुम्हाला असं वाटत नाही की रोटीज चालू आहे. नाही तर माझ्याकडे रोटीजचे भरपूर ब्लॉग टाकले मी युट्यूब चॅनलला, पण हा असं वाटत नाही की रोटीज चाललंय. तर तुम्हाला काय वाटतं की यावेळेस जे एल्विश यादवला जज घेतलंय त्याचा काही इम्पॅक्ट असू शकतो का? नाही नाही काहीच नाही. म्हणजे त्याच्यावर ईडीचा केस चालू आहे. नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही नाही काहीच त्याला अगेन्स्ट आहे त्याच्या. नाही नाही असं काहीच नाहीये. एल्विसच्या टीम मध्ये पण भरपूर लोक जाणार आहे आणि या टायमाला रोटीज बहुतेक काही युनिक असेल. नाही म्हणजे त्याला शो मध्ये ऍज अ जज घेणं डिसिजन कसं वाटतंय त्याच्याबद्दल काय म्हणतात? कसं माहिती का बघा, तो सर्वात पहिले तो आपल्यासाठी असतो, व्हिडिओसाठी असतो. त्याचा आपला चांगला मित्र पण येतो आणि तसं त्याचा सर्व ते अजूनपर्यंत तो असं माहिती का ऍक्च्युली एल्विस वरती अजूनपर्यंत एलिगेशन साबित झाले नाहीये. तर त्या बोलू शकत नाही की बाबा तो गुन्हेगार आहे का काय. जेव्हा होईल तेव्हा माहित पडेल आपल्याला. ओके भाई. बट सर्वात बेस्ट गँग असणारे ब्रिज भाई. ते तर सर ब्रिज नेहरूला इज द वन ऑफ द बेस्ट गँग लीडर अँड द ओजी ओजी मला वाटतं प्रिन्सच आहे. ओजी प्रिन्स आहे. चला भाई ऑल द बेस्ट. मित्रांनो आता माझ्यासोबत चॉप्सी वगैरे आहेत. हे रोडीज रिअल हिरोज मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आपण. MTV रोडीज मध्ये बघितलं पण असं. चॉप्सी भाई क्या बोलोगे इस बार कैसा है? अभी एक्साइटेड है, देखते हैं क्या होता है. नवा कुछ कॉन्सेप्ट है इस बार. हाँ ओके मैं होगा समथिंग सो लेट्स होप माय बेस्ट. ओके भाई को भी विश करो, हीरोज को विश नहीं. थैंक यू भाई. लेट्स होप दैट पिछली बार मैंने आपको वो देखा था, मेरे एक गूज़बम्स आ गए थे आपका जो परफॉर्मेंस देख के. आपका अगेंस्ट वो जो था उसके लिए भी सिंपैथी आ गई थी और आपके लिए भी सिंपैथी आ गई थी, लेकिन टास्क ही वैसा था. ऐसा लग रहा था कि एक बंदे पे ये हो रहा है, लेकिन वो टास्क था अपने शिद्दत से किया, इसलिए वो बुरा नहीं दिखा. क्या आप मुझे क्या गाइड करोगे? मुझे क्या करना चाहिए जैसे रियल बॉडी जस्ट गिव इट दैट्स व्हाट. ओके. और आप इस बार ऐसा बोल सकते हो कुछ क्या उसकी रिक्वायरमेंट है, क्या है उनको किस तरह के बंदे चाहिए? ओके एवरेज मॉडल्स क्लीन रखो, that's all else. आप वो बिलीव करते हो रखो सब. ओके that's all. थैंक यू चॉप्सी भाई. चॉप्सी भाई बहुत हम्बल है. मैं इनका फेसबुक फ्रेंड भी हूँ, लेकिन उनको पता नहीं है. थैंक यू चॉप्सी भाई. नाइस टू मीट यू. योगेश भाई ये इंडिया बेस्ट डांसिंग सुपरस्टार के और सर वो पहला बंदा पता है जिससे मैंने पैसे मांगे थे. मैंने कॉल किया कि भाई यार पापा की तबीयत खराब होगी, इसने फ़ोन काट दिया. मुझे लगा कि देखते हैं भाई ऐसे टाइम पे दोस्त काम आते हैं. इसने कुछ नहीं देखा, इसने पैसे ट्रांसफ़र कर दिए और बोलता भाई और कुछ चाहिए तो बता दियो, और साले जब तक पापा ठीक ना हो जाए ना आइयो मत यहाँ पे, नहीं तो बहुत मारूंगा. सर वो मेरा भी बाप है. क्या बात? तो वो चीज़ ना सर, मैंने दोस्त बहुत कम कमाए. मुझे पैसे की ज़रूरत नहीं है जब तक ऐसे जो दोस्त है मेरे साथ, मुझे ज़रूरत नहीं है. तो ये लोग मेरी हिम्मत है सर. रोडीज के ऑल द बेस्ट भाई रोडीज बनाने के लिए, और आगे अच्छे से करना जी. फाड़ देना. क्योंकि ऑडिशन नहीं हो नहीं भाई नहीं हो ना, अच्छे से करना ऑडिशन. थैंक यू. बाप का हो जाएगा. थैंक यू. मैंने आपका देखा था इंटरव्यू, बहुत बुरा लगा था. कैसे हो भाई? बहुत बढ़िया भाई. अभी क्या तैयारी की? कभी आपको किस चीज के लिए नॉमिनेट किया था 2018 में? डर. अभी नहीं ना, अभी वैसे काम बंद कर दिए ना. ऑल द बेस्ट भाई. सद्दाम भाई
मित्रांनो आता ऑडिशनच्या लाईनमध्ये थांबून थांबून थकलो. आता जेवणाचा प्रारंभ करतोय बघा. खाण्याची महफिल चालू आहे तिकडं. मित्रांनो आपण एक्स कंटेस्टंट सँडीला भेटूया. You have more than million views on your videos. Yes. कैसे videos डालते हैं आप? वैसे बेसिकली करके वीडियोस मतलब कुछ भी. Oh भाई साहब है. आप रोडीज पे क्यों आए? क्योंकि आप फ्री में घुमा रहे हो, खिला रहे हो, इतने सारे हॉट लड़की साथ में रहेंगे तो मजा आ जाएगा. रश के ऐसा मजा आ गया. तो अगर आप रोडीज एक्सट्रीम की जर्नी पे जाएंगे हाँ. तो आप किसको ज्यादा चेकआउट करेंगे, लड़कियों को कि लड़कों को? लड़कियों को थोड़ा थोड़ा करूँगा पर डेफिनेटली लड़के तो मतलब बच नहीं पाएंगे. सैंडी सर आपको मराठी आता है क्या? आप पुणे में मराठी में बोल सकते हो? कसा काही और चांगला चांगला. और लागाली लागली कळ पाणी टेम टेम गळ. थैंक यू सैंडी भाई. बाय. दोस्तों अपने साथ अभी रोडीज के कर्म या कांड सीजन के विनर वाशु जैन भाई है. 1 minute 29 seconds. I am the winner. And मैं जीत गया रोडीज कर्मिया कांड का टाइटल. मुझे बिलीव नहीं हो रहा था. मैं बोला जो सपना मैंने इतने सालों से देखा वो मैं बन चुका था. So guys, भाई भी आज अपना ऑडिशन देना है. कैसा वो ऑडिशन? अभी तक हुआ नहीं. अभी होना है, अभी होना है. आपका थोड़ा गाइडेंस चाहिए था. हाँ ऑल द बेस्ट भाई. बढ़िया से ऑडिशन देना और भाई एकदम बढ़िया मुफट रहना, बढ़िया रिलैक्स हो गया, नर्वसनेस नहीं होनी चाहिए और कॉन्फिडेंस अच्छे रहना. ओके भाई. ठीक है भाई. थैंक यू भाई. थैंक यू. ओके भाई. और क्या टिप्स देना चाहोगे भाई? भाई देखो, बी रियल यार. जितना रियल रहोगे उतना बढ़िया है और अपना प्रेजेंटेशन अच्छा रखो. ओके. जो आप जा रहे हो, आप प्रेजेंट कर रहे हो खुद को, अपने बारे में बता रहे हो, अच्छे से बताओ चीजें. ओके. अच्छी एनर्जी के साथ. और वाशु भाई आपने जब फर्स्ट अटेम्प्ट में क्लियर कर लिया था क्या? क्या आपने फर्स्ट अटेम्प्ट में रोडीज क्लियर कर लिया था? हाँ. 4 साल. 4 चौथा साल था मेरा चौथा साल था. देखो दोस्तों सबको लगता है रोडीज बहुत भाई आसान लाइफ है. में हर साल 4 जगह 4 साल city में भाई ने लगता था. मेहनत किया तब जाके भाई ने सीधा विनी कर लिया शो को. भाई इन्स्पिरेशन हो भाई. थँक यू. मित्रांनो आपल्यासोबत आता रोडीजचे एक कंटेस्टंट आहे जक्सेस इराणी भाऊ. हीरो मत बन. अगर हीरो बनने का कोई शौक नहीं है. जो हीरो नहीं बन रहा तू मारने आया था. तू हवा में आके ज्यादा बात कर रहा है. ठीक है मेरे सामने वो आगे देख मैं ना गेम में भी मारे. सुबह हम उठे और तरुण और तारा ने रचल के कमरे में जाके उसका कॉलर पकड़ा और उन लोग की काफी बहस बसाई हो गई थी एंड बीच में जक्सेस कूद गया. मैं नहीं रहता. तीनों तुम लोग निकल चुके हो. झूठ मत बोल भाई. ये क्या हो रहा है भाई? हम लोग आए झगडा छुडवाने. भाई झगडा छुडवाए. आणि हे परत आमच्यासोबत आता ऑडिशन द्यायला आलेले आहेत. आणि क्या बोलोगे जक्सेस भाई? मराठी आता ही नहीं आपको. ये बोलना चाहूँगा कि जिंदगी एक खेल है. खेलते जाओ, मेहनत करते जाओ. भगवान सब देख रहे हैं तो बिल्कुल मेहनत करते हैं लगन में. इसका तो किस्मत वो खुद ही लिखता है. बिल्कुल बिल्कुल भाई. और रोडीज एस्पायरिंग रोडीज जो उनके लिए आप क्या मैसेज देना चाहोगे? कैसे आप ट्रैक कर सकते हो आपके Never एक्सपीरियंस give up. ये भी एक जर्नी है. Whether you get selected or rejected does not matter. खुद को बेटर करना है बस. वही एम होना चाहिए. ओके. और इस बार आपका क्या इंटेंशन है रोडीज में आने का? है जीत के जाओगे? Of course आए तो जितना ही एम रहेगा. बिल्कुल बिल्कुल. जक्सेस भाई आपको भी बेस्ट ऑफ लक. मैं चाहूँगा कि मैं आपके साथ जर्नी में आऊँ और आपका आपके आशीर्वाद है तो सब चाहिए. मैं चाहूँगा कि मेरा और जक्सेस भाई का दोनों का सिलेक्शन हो जाए और मैं जक्सेस भाई की टीम में चला जाऊँ. होप सो. आपका एक्सपीरियंस मुझे काम आएगा. थैंक यू. थैंक यू जक्सेस भाई. इट वाज नाइस टू मीट यू. यू सो हम्बल.
आंसू बसे आहे, मेरे हिस्से में है दर्द सारा, सपने आंसू बन के सब मेरे रह गए हो, सारे अरमां मेरे दिल में रह गए हो, मेरे कभी नहीं जाना, इश्क मेरा दर्द मेरा है, मेरे जाना कभी नहीं जाना, इश्क मेरा दर्द मेरा, इश्क मेरा भीड़ में खोया रहता है, जाने जाना मुझे तो इतना कहता है, फिर सुनो अकेले मैंने रो रो के पल गुजारा, मैं तड़पा मैं तरसा, तूने लेकिन कभी ना पुकारा, मेरे तन्हाई है साथ में कुछ नहीं, बातें कर लेता हूँ मैं तेरी सही, मित्रांनो आता रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी जवळपास 12 वाजल्यापासून इथंच आहे ना, आणि अजून पण आमचा इंटरव्ह्यूसाठी नंबर आलेला नाही. आता इथं लाईन लागलेली, जवळपास आणखी 1 तास लागणार आहे इंटरव्ह्यूला. सोपं नसते प्रत्येक गोष्ट, मेहनत भरपूर घ्यावी लागते कोण्या गोष्टीसाठी. आता आतमध्ये गेल्यानंतर GD राऊंड मध्ये जर शूट करता आलं तर मी तुम्हाला ते पण दाखवणार की रोडीजचं ऑडिशन कसं होते. ही लाईन आहे आणखी इतक्या पब्लिकचे इंटरव्ह्यू बाकीचे दाखवते. मित्रांनो आता संध्याकाळचे 8:15 वाजलेले आहेत आणि फायनली आम्ही आमच्या GD राऊंडसाठी आतमध्ये जातोय. विषय संपला आता आणि संयमाचा बांध बी तुटला. आता सकाळी 12 वाजल्यापासून लाईन मध्ये लागलोय आणि रात्रीचे 8:15 वाजलेत बघा. आत्ता कुठं म्हणजे आणखीन नंबर आला नाही. GD राऊंडच्या लाईन मध्ये आत्ता लागलो. त्याच्यानंतर जो GD राऊंड होईल म्हणजे आणखी 1 घंटा लागेल, 9 वाजतील. हे बघा ही लाईन आहे. भाई क्या बोलना चाहोगे? बस भाई ओके भाई. हे बघा ही लाईन आहे आणि माझा नंबर आहे बघा 2824. म्हणजे माझ्या अगोदर 2800 लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत आणि जवळपास 5000 लोकांचे इंटरव्ह्यू होणार तिथं आज. तिकडे आतमध्ये GD राऊंड होते. GD राऊंड असतात, 3 राऊंड असतात आणि एक राऊंड मध्ये जो सिलेक्ट होईल तो सेकंड राऊंड मध्ये जाईल, सेकंड राऊंड मध्ये सिलेक्ट होईल तो थर्ड राऊंड मध्ये जाईल, थर्ड राऊंड मध्ये जो सिलेक्ट होईल ते डायरेक्ट ऑन स्क्रीन इंटरव्ह्यू साठी जाईल. PI त्याला म्हणतात, PI पर्सनल इंटरव्ह्यू. ते रणविजय सिंग सोबत होणार, टीव्हीवर दाखवले जाणार. आणि हे जे GD राऊंड जे असतात ते टीव्हीवर दाखवत नाहीत. फक्त PI जे असतात पर्सनल इंटरव्ह्यू राऊंड तेच फक्त टीव्हीवर दाखवतात. हे स्टेज होता. बघू आज काय होते. विश मी लक. मित्रांनो फायनली आता आम्ही GD राऊंडसाठी आतमध्ये चाललो आहोत आणि रोडीजचा क्रूने आमचे फॉर्म्स जमा करून घेतलेले आहेत आणि आता आम्ही GD राऊंडसाठी आतमध्ये चाललो आहे. हां
नर्वसनेस भी है आणि एक्साइटमेंट भी है, प्रेशर भी है प्रेशर भी है. सोनू सोनूचं सिलेक्शन होऊन जाईल, काय टेन्शन नाही. हा फिंगर्स क्रॉस. चला बघूया काय होते आतमध्ये जाऊन. मित्रांनो फायनली आता आम्ही GD राऊंडसाठी आतमध्ये जातोय आणि हे असा थोडा सिनेरिओ आहे इथला. बसलेत सगळे GD राऊंड. यहाँ पे भी आता इथं पण येऊन किती वेळ थांबावं लागणार आहे माहित नाही. आपल्याला इकडे पाठवतील ना. मित्रांनो आता GD राऊंड साठी आम्ही आतमध्ये जातोय. काय होते बघूया. एक्साइटमेंट वाढली पण नर्वसनेस पण वाढलाय. आम्हाला ओपन ग्राउंड मध्ये GD होईल वाटतं. समोरचा जे रूम आहे त्याच्यामध्ये आमचा GD राऊंड होणार आहे आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. हो बंद करतोय. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे मधलं काय मी दाखवू शकत नाही. इथंच थांबवतो व्हिडिओ आणि GD राऊंडमध्ये काय झालं ते नंतर GD राऊंडच्या बाहेर आल्यानंतर सांगतो. ही सिनेरिओ आहे असा. वर पण GD राऊंड चालू आहे. निशिगंधा लॉन्स अँड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये प्रत्येक रूम मध्ये GD राऊंड चालू आहे. GD राऊंड मध्ये ग्रुप डिस्कशन. तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय. तो मेरा नाम सुजीत है, 26 साल का हूँ, सऊदी अरब में जॉब करता हूँ. आपने बोला कि मैं आपको रोडिस को क्यों लेना चाहिए, तो सर मैं सऊदी अरब से अपने जॉब से लीव लेके सर रोडिस ऑडिशन देने के लिए इंडिया वापस आया. ठीक है. और सर मैं ऐसा सोचता हूँ कि मैं अगर रोडिस में आता हूँ, उससे होता हूँ, थोड़ा फेम पाता हूँ, उसका पैसा भी आता है. सर मैं जिसका जाति से आता हूँ, उस जाति के अनएजुकेटेड बच्चे जो है उनके और मैं अपने समाज में बहुत सारे बदलाव ला सकता हूँ. उसके लिए मुझे पावर और पैसे की जरूरत है. इसके लिए मैं रोडिस में आना चाहता हूँ. अपने समाज में हाँ सर पॉलिटिक्स में मुझे जाना नहीं है सर, क्योंकि पॉलिटिक्स बहुत गंदी है. महाराष्ट्र की पॉलिटिक्स में किसी को भी मान सकते हाँ सर नहीं सर, वो वाली पावर नहीं है. पॉलिटिक्स में रिस्पेक्ट नहीं है किसी को. और पॉलिटिक्स में अगर खुद की मेहनत से पैसा कमाओ तो लोग बोलेंगे कि ये पैसा इसका फ्रॉड करके कमाया है. जी तो हमें तो शो में से किसी के लिए शो क्या करें सर. शो में बहुत फायदा दूंगा, मैं कंटेंट दूंगा, कॉमेडी कर सकता हूँ. आप जो बोलोगे वो डांस परफॉर्म कर सकते हैं. सर मैं सऊदी में था. सऊदी से मैं 1 महीना पहले आया हूँ. नहीं सर वेट कर रहा है, लेकिन मुझे पता था कि ऑडिशन होने वाला है. इसके कुछ घरों पर मेरी मतलब है वो किसने बताया ऑडिशन. कुछ घर के दूसरे भी काम थे इस वजह से आया था, लेकिन मैंने सोचा कि एक्सटेंड करके छुट्टी इस ऑडिशन लेकर जाऊंगा. अभी मेरा पेमेंट बंद है सर. फिर मैं ओडिसी में इन्वायरमेंट इंटर सेक्टर इन्वायरमेंट है सेक्टर ऑफिसर लेकिन मैं इंडिया से बाहर जाना चाहता हूँ कि इंडिया में कुछ करो. इंडिया में इंडिया के लोगों को फायदा हो. अगर मैं वहाँ पर रहूँगा तो मेरी कम्युनिटी के लिए, मेरी जाति के लिए वहाँ से कुछ कर नहीं पाऊंगा, क्योंकि डिस्टेंस बहुत ज़्यादा है. इसलिए मुझे यहाँ पर आके वाले लोगों के लिए कुछ करना है. इसके लिए रोज में आया. सयाजी हॉटेल आहे हे इकडचं हॉटेल घे. सयाजी शिंदे हॉटेल आहे. सयाजी शिंदेचा हे बर हे सगळंच काय ही पुरी बिल्डिंग. अरे बाबा वाटायला का सयाजी शिंदे टॉलिवूड बॉलिवूड इथं कुठं आहे. अरे आपल्यामध्ये आहे की नाही पुरी जबाब सगळं हॉटेल त्याचंच आहे का. हे पुरं सयाजी शिंदे हॉटेल.